शिवसेनेने निवडणुकीनंतर राज्यभर आढावा बैठकीला सुरुवात केली आहे। श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय की लोकसभा निहाय बैठक घेऊन पक्षाची कामगिरी, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला जात आहे। यासोबतच एकही मतदार वाया जाऊ नये यासाठी वोटर मॅपिंगवर विशेष भर देत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। ज्या ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नाही त्या ठिकाणी विशेष बैठका घेऊन आत्मपरीक्षण केलं जाणार आहे। युतीतील निर्णयांचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच शिवसेनेला स्ट्राईक रेट चांगला असल्याचा दावा करत मारामारी करण्याची गरज नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे। संजय शिरसाट साहेब, मंत्री उदयन सामंत साहेब, दिलावर पाटील साहेब, त्याचबरोबर आपण सरकारची संजयताई, त्याचबरोबर सर्व खासदार भुमरे साहेब असतील, जयवंत असतील, योगाजी असतील, हिमंत असतील, सर्व माजी आमदार, सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने या सगळ्या बैठका पूर्ण महाराष्ट्रावर होत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नुकताच संपर्क प्रमुखांची नवीन संपर्क प्रमुखांची घोषणा जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमाने झाली। सर्व संपर्क प्रमुख विविध जिल्ह्यांमध्ये लोकसभेमध्ये जाऊन आढावा बैठका त्यांच्या सुरू आहे। मला देखील मुंबई आणि ठाणे याची जबाबदारी दिली आहे। मुंबई, ठाणे या सर्व लोकसभेच्या कशा प्रकारे पदाधिकारी काम करत आहेत, या सगळ्या निवडणुका झाल्या असतात त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे पक्षाचं प्रदर्शन राहिलेलं आहे त्याचा देखील आढावा या बैठकीच्या माध्यमाने होणार आहे। आणि भविष्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत जो गेल्या अनेक वर्ष शिवसेनेसाठी काम करतोय, कार्यकर्ता काम करतोय, त्याच्या काय समस्या आहेत, त्याला काय अडचणी येत आहेत काम करण्यामध्ये, त्याला त्या युतीच्या सरकारमध्ये विविध पदांवरती न्याय मिळतो की नाही, ट्रॅफिक जी आहे ती सुरू आहे। विविध जिल्ह्यांमध्ये ते काम देखील सुरू आहे। हे मॅपिंग सुरू असताना त्या मॅपिंगमधून जे आपले वोटर्स आहेत, जे मतदार आहेत, ते कुठेही गहाळ होता कामा नये, त्यांची नावं जे आहेत ते कट होता कामा नये, याच्यासाठी देखील विशेष प्रशिक्षण जे आहे हे पक्षाच्या माध्यमाने कार्यकर्त्यांना देण्याचं काम सुरू आहे। जास्तीत जास्त भर जो आहे हा अर्बन भाग असेल, त्याचबरोबर सेमी अर्बन असेल, त्या कामामध्ये याच्यासाठी देखील विशेष सुरुवात पक्षाच्या मार्फत जी आहे ती झालेली आहे। आज जे आपण पाहता की सगळे मंत्री महोदय आहेत, सगळे आमदार आहेत, त्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी जबाबदारी जी आहे पक्षाने दिलेली आहे। तर संपर्क म्हणून मी आणि आम्ही सगळे लोक येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या विविध विधानसभा असतील, लोकसभा असतील, जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती असतील, आज सुरुवात फक्त केलेली आहे लोकसभा या बैठका घेण्यासाठी। भविष्यामध्ये त्या बैठका जे आहेत ते वाढतील, वारंवार ज्या बैठका होतील, विधानसभेच्या लेवलला होतील, जिल्हा परिषदला होतील, पंचायत समितीला देखील सगळ्या खासदारांमध्ये आमदारांमध्ये सगळ्यांना पदाधिकारी असतील, कार्यकर्ते विविध जिल्हा परिषद गटातून आलेले समाज असेल, त्याचबरोबर जालना असेल,